राज्यात उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये 39 उष्माघात रुग्णांची नोंद। अकोल्यामध्ये 11, नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीमध्ये 5 सर्वाधिक उष्माघाताची प्रकरणं आढळली। राज्यात भीषण उकाड्याचं वीज संकटाचं सावट। भीषण उष्णतेमुळे विजेची मागणी 32,000 मेगावॅटच्या पुढे। पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट झाल्यानं राज्यात वीज संकटाची सावट। राज्यात उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये 39 उष्माघात रुग्णांची नोंद झाली। अकोल्यामध्ये 11, नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीमध्ये 5 सर्वाधिक उष्माघाताची प्रकरणं आढळली। पुण्यामध्ये तापमानाचा कहर सुरूच आहे। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये 42.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर कोरेगाव परिसरामध्ये 40.1 इतक्या तापमानाची नोंद झाली। शहरातील इतर भागातही तापमान 40च्या जवळ पोहोचलं। नागपूरमध्ये नगर परिषद क्षेत्रामध्ये हीट ऍक्शन प्लान लागू करण्यात आलाय। दुपारी उन्हाच्या वेळात मद्यपान न करण्याच्या सूचना आहेत। चहा न घेण्याचं हे आवाहन करण्यात आलंय, तर उन्हामध्ये स्वयंपाक न करण्याचाही सल्ला देण्यात आला। गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। गोंदिया तापमानाचा पारा 42 अंशांवर आहे। वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागाकडून सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आला। हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा फूल उत्पादकांना फटका बसलाय। वाढत्या तापमानामध्ये विहिरीचं पाणी आटल्यानं फुलांची बाग करपली आहे। शेतीत केलेला खर्चही निघणार नसल्यानं करपलेलं फुलांचं झाड शेतकऱ्यानं जाळून टाकलं। चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं जलतरण तलावाकडे ओढा पाहायला मिळतोय। सकाळ संध्याकाळ 17 मध्ये होणाऱ्या जलतरण सरावासाठी एकच गर्दी पाहायला मिळते। नागपूरमध्ये नगर परिषद क्षेत्रामध्येही हीट ऍक्शन प्लान लागू करण्यात आलाय। दुपारी उन्हाच्या वेळांमध्ये मद्यपान न करण्याच्या सूचना आहेत। चहा पण न पिण्याचंही आवाहन करण्यात आलंय, तर उन्हामध्ये स्वयंपाक न करण्याचाही सल्ला आहे। तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पारा 40शी पार गेलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। अहिल्यानगरमध्ये तापमान 42 अंशांवर। उन्हामुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी घटली। भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं विविध उपाययोजना। रायगडच्या माणगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर गेला। कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण। उन्हाच्या तडाख्यात पाणी बॉटल विक्रेत्यांना आश्चर्य। राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून जळगावमध्ये तापमान 46 अंशांवर गेलंय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये 8 खाटांचं सुसज्ज असं उष्माघाती कक्ष स्थापन करण्यात आलंय, तर नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं प्रशासनानं आवाहन केलं।